मुलाने जर मुलगी पाहिली तर तिचं रूप पाहतो का गुण पाहतो? रूप पाहतो. पाहायला काय पाहिजे? गुण पाहायला पाहिजे. मुलीने मुलगा पाहिला तर त्याचं रूप पाहते का गुण पाहते? रूप पाहते. मग पाहायला काय पाहिजे? गुण पाहायला पाहिजे. मग आपल्या टोंगळ्याला ऐका आकली आहे का मुलगी पाहिजेच तरी? आणि तो पुन्हा जोडीदाराला घेऊन जातो मुलगी पाहायला. तिथं गेल्यावर जोडीदाराला विचारतो तुला पास आहे का? आणि तो जर हा म्हटला तर मग काय दोघात करण्याची गोष्ट आहे का ती? काय आकली आहेत का आपल्याला? मुलगी पाहताना 3 गोष्टी पाहाव्या. नीट ऐका. 1 नाक, 2 कपाळ आणि 3 आरपार पायातला प्रकाश. आपल्या बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाहीतर लोक काय म्हणतात? नाक नाही त्याने वाया गेली. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. आपल्याला सहज लोक म्हणतात तिला काय माझ्या शेतात पाय टाकायला काय नाक आहे का? तिला काय माझ्या घरी यायला काय नाक आहे का? सगळ्यात महत्त्वाचा अवयव. मग हा कोणता रंग झाला? बाह्य रंग. पण आपल्याला अंतरंगाचे जे संत आहेत तेच आपला उद्धार करू शकतात. नाहीतर संत आहेत, भरपूर संत आहेत. सध्या दगडाखाली पहिले जसे इंचू निघायचे का तसे महाराज लोक संत आहेत. पण त्याच्यात एखादाच वेगळा आहे. आणि त्यापैकी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मज निरंतर जागवी. संतांच्या दारातला कुत्रा व्हा पण संगत संतांची करा. उदाहरण ऐका. पांडव निज धामाला जात असताना धर्म शिल्लक राहिला आणि धर्माला नेण्यासाठी स्वर्गातले देव आले. धर्माला त्यांनी सांगितलं इमानामध्ये बसा. धर्माने सांगितलं मी येणार नाही, माझ्या कुत्र्याला घ्यावा लागेल. ते म्हणले कुत्र्याला? आम्ही कीर्तन करायला नेत नाही तर कुत्र्याला कुठून? धर्मराजाने बरोबर कुणाला नेलं? कुत्र्याला. संगत चांगल्याची करा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आजकाल आम्हाला संत कळत नाही. या ठिकाणी जर एखाद्याने सांगितलं वाघमोडे महाराजांच्या पायाला हात लावल्या लावल्या मुलगा होतो, बिलगले लोक पाय कापून न्यायला बसलेत. आपले लोक संत कुणाला म्हणतात? मोक्कार माळा 12-13 ठिकाणी गण 2-2 तास देवपूजा करतो, बायका पोरं सोडून बोंबलत फिरतो, त्या लोक म्हणते संत आहे. देव काय नीट चोळीत येत काही? एक देवपूजा करीत होतं आणि कुत्रा आलं. यांनी इकडं तिकडं पाहिलं, काही दिसलं नाही. त्यो देव धरला आणि कुत्र्याला हाणला. बर तुमचा आमचा हरिपाठ महाराज आपला हरिपाठात आपण फक्त सांगायचं काम करतो. मी असो का कोणी असो, मोजके संत आहेत की ते देवपूजा करतात महाराजासारखे. आपलं तुमचा आमचा हरिपाठ बाथरूम मध्ये गेलो, उघडा बॉम्ब झाला, मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी थोडं गरम पाणी टाक. अरे काय बोंबलं तू? शेवटच्या तांब्याला एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. अंडर पॅन्टीची नाडी बांधून बाहेर आला ज्ञानदेवाप्रमाणे. अरे काय बोंबलो तो? बशी वाजली, घालीन लोटांगण वंदीन चरण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय द्यावे त्याशी व्हावे उतराय, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अशा संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी जीव जरी दिला तरी तो कमी आहे. आपण जर विचार केला संत मालिकेपैकी तर अनेक संतांनी आपला स्वतःचा जीव दिला. एवढंच नव्हे, गाडगे महाराज संत सर्वांना माहीत आहे. ज्या वेळेला गाडगे महाराजांचं कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू असताना त्यांना एकुलता एक मुलगा होता. सांगायला आले गाडगे बाबा तुमचा मुलगा मरण पावला. काय त्याच्यासाठी तुम्ही माझं कीर्तन थांबवलं?
अरे ही जो जन्माला आल्या त्याचा अंत होणार आहे, तो मरणार आहे. किती मेले कोट्या कोटी आणि काय रडू एकासाठी. किंवा तुम्ही जर गोरोबा काकांचं उदाहरण डोळ्यापुढं ठेवलं तर स्वतःचं मूल चिखलामध्ये तुडवलं, रक्त आणि मांस एक झालं तरीही त्यांनी पर्वा केली नाही. असे हे संत काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे. या देशासाठी अनेक जणांनी बलिदान दिलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे. औरंगजेबाने ज्या वेळेला सांगितलं धर्मांतर करा, त्यावेळेला धर्म आपला संभाजी राजांनी सांगितलं मी धर्मांतर करणार नाही, माझा जो हिंदू धर्म आहे तो श्रेष्ठ आहे, मी धर्मांतर करणार नाही. त्या मातीतले माणसं आहेत आपण. अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भारत असा एक देश आहे की भारतामध्येच हे सगळं चालतं बरं का, दुसऱ्या देशामध्ये नाही. भारतामध्येच ही एक संस्कृती आहे. भारतालाच माता म्हणतात. बाकीच्या देशाला, अमेरिकेला कोणी मावशी म्हणतं का? भारत माता. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर राहत असताना त्यांनी एक वाघ्या नावाचा कुत्रा पाळला होता. नंतर शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर माणसं रडतात यात नवल नाही. ज्या वेळेला चिता पेटली आणि त्या चितेमध्ये या वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी मारली. आज शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. संभाजी राजाचा जर आपण विचार केला, संभाजी राजाकडून गुन्हा झाला म्हणून म्हटले त्यांना शिक्षा द्यायची कोणती, तर म्हणले पिसाळलेल्या वाघाच्या पिंजऱ्यात सोडा. आता दोघंही वाघच आहेत. संभाजी राजेही वाघच आहे आणि तो पिसाळल्यालाही वाघच आहे. पण म्हटले सोडायचं, पण सोडायचं कुणी? ती उंदराची मीटिंग झाली, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. चिवडा खाऊन मोकळे झाले, पण म्हणले बांधायचे कोणी? तसं पिसाळलेल्या वाघाच्या पिंजऱ्यात सोडायचं, पण सोडायचं कोणी? ज्या वेळेला संभाजी राजाला त्या पिसाळलेल्या वाघाच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं त्यावेळेला तो वाघ धावून आला. वाघाने जबडा काढला, पण संभाजी राजाने वाघाचा वरचा जबडावर आणि खाल्ला जबडा खाली. वाघ फाडला आणि फेकून दिला. त्या राज्यातले आपण. अशा संतासाठी, अशा राजासाठी काय आहे आपल्याकडे देण्यासाठी? काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे. शरीर जरी दिलं तरी ते कमी आहे. आपलं कपड्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपलं शरीरावर प्रेम आहे, कपड्यावर प्रेम आहे. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शरीरावर दिसत नाही. एखाद्या वेळेला रस्त्याने चालला, बस पलटी झाली तर नवा शर्ट फाडतं, जखमेला बांधतं. आता कपड्यावर प्रेम नाही, आता शरीरावर प्रेम आहे. शरीरावर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत जीवावर दिसत नाही. एक जणाचा पाय खराब झाला आणि डॉक्टरकडे आला. डॉक्टर साहेब, माझा पाय एवढा खराब झालेला आहे. डॉक्टर साहेबांनी तपासला आणि सांगितलं, हे पहा, आत्ताची आत्ता पाय काढावा लागणार आहे. तो म्हणला, आत्ताची आत्ता? माझा मुलगा अमेरिकेला आहे, 8 दिवसांनी पाहू. ते म्हणला, 8 दिवसांनी? मग कमरातून काढावं लागेल. आत्ताचं बोला. ते म्हणला, असं का? मग आत्ताची आत्ता काढा. आता शरीरावर प्रेम नाही, आता जीवावर प्रेम आहे. असा अनमोल किमतीचा जरी जीव असला तरी तो संतांच्या पायावर कमी आहे. एवढा सुंदर असा नरदेह देवाने दिलेला आहे. पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत विचार केला तर चांगला आहे. शरीर गेल्यानंतर जर विचार केला तर त्यांचा कोणता एक फायदा होणार नाही.
पंचमहाभूत म्हणतात शरीर देह माझा आहे. मनुष्य म्हणतो देह माझा आहे. मनुष्य म्हणतो मुलगा माझा आहे, घर माझा आहे, शेती माझी आहे. पागल आहे तू. तू जन्माला यायच्या अगोदर जमीन होती आणि तू गेल्यानंतरही राहणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा अनमोल किमतीचा जीव जरी असला तरी तो संतांच्या पायावर कमी आहे. एक महात्मा रस्त्याने चाललाय, जात असताना त्या महात्म्याला एक कुत्र चावतंय, लोचके तोडतंय. एक सुशिक्षित तरुण त्या ठिकाणी उभा आहे आणि तो प्रकार पाहतो आणि महात्म्याला बोलतो, महात्मे कुत्रा तुम्हाला चावतो आहे. त्या महात्म्याने सांगितलं, कुत्रा जाणे और चमडी जाणे, मुझे क्या कर, मला काय करायचं याचं, हे जाणारं शरीर आहे. तसा अनमोल किमतीचा जरी जीव असला तरी तो संतांच्या पायावर कमी असल्यामुळे, का कमी आहे तर त्या संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, बोलणे हित उपदेश, सहज 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 बोलणे हित उपदेश, शिकाविती करुणी शिकाविती करुणी सायास 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 द्यावेतासी भावे उतराई, काय 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 द्यावेतासी भावे उतराई. संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे आणि तुमच्या आमच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं वाटोळ आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझी इच्छा नसताना माझे गुरु निवृत्तीदास दादा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही काहीतरी बोला, रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता आईसे गोड आतुडले. ज्ञानोबा सहज बोलले तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी होऊन बसली. संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे आणि तुमच्या आमच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं वाटोळ आहे. एखादा पाहुणा जर रस्त्याने आला आणि त्याने जर घर विचारलं, अमुकाचं घर हेच ना, हो, काय काम काढलं, पाहुणे होऊन त्याच्याकडं कोमातच पाहुणा
जगाच्या संतांच्या बोलण्यात जगाचं कल्याण आहे आणि तुमच्या आमच्या बोलण्यात जगाचं वाटोळं आहे. आणि जे खोटं असतं ते कधीच झाकत नसतं. लपविले तेही ढेकरे उमटे, खोटियाचे खोटे उर फोडी. खोटं झाकतच नाही. एका ग्रहस्थाला 3 मुली होत्या, पण त्या बट्टेबाज होत्या. एक गँगानी, एक तुतानी आणि एक बोबडी. आता पाहुणे आल्यानंतर बोलल्यानंतर जाहिरात करून सांगायची गरजच लागत नव्हती. काही बोर्ड लिहायची गरज होती का ह्या अशा अशा आहेत बट्टेबाज. पाहुणे नाकारायचे. यांनी एक माणसालाही कलाकार असते. आयुष्यभर याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. काळ्याचं पांढरं, वाटोळ्याचं चौकोनी, डोळ्यात तेल घालून संसार केला. मग यम म्हणतात का तो हा बाप भोगील का ते केले कर्म झाले त्याची भोग आली. मग याने विचार केला बीड जिल्हा सोडता आपण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ, नवीन पाहुणे गाठू. तिथं गेल्यानंतर त्या मुलीचे फोटो दाखिल्याबरोबर तिकडे पाहुणे तर काय मुली आहेत म्हणले, हवाई सुंदरीच्या वर सुंदर. पण यांचं जमत का नसावा, ते चत्रे असतात काही, चतुर असतात ना काही. त्याच्यातला एक म्हणला पण ह्या मुलीचं जमत कसं काय नसावं. मग ठरलेल्या तारखेला आले. मग काय पाहुणे येणार म्हणून जेवायला 5 पक्वान्नाचं, ताटाला पाठ, उदबत्त्याला चा घमघमाट, बसायला पाठ. बापाने अगोदरच 3 मुलीला बोलून घेतलं आणि सांगितलं, हे पा वहाड करत असताना कुणीच बोलायचं नाही. मुली म्हणल्या दादा आम्हाला एवढं कळतंय. ज्या वेळेला पाहुणे मंडळी जेवायला बसली, जेवत असताना ते चत्रा पाहुणा होता, ते म्हणला मुली बोलत का नसावा. म्हणून दुसऱ्याला बोलू लागला, नाना कढी फार गोड झाली हा. आता त्या मुलीने गप्प बसायला पाहिजे होतं का नाही. ती म्हणली उगत नाही झाडी, जिडू टाकलं मिडू टाकलं तवा गोड झाडी. आता दुसरीने गप्प बसायला पाहिजे होतं का नव्हतं, म्हणजे हिचं तरी जमलं असतं का नसतं. ती म्हणली तू ना दादानी सांगितलं नव्हतं बोलू नको, बोललीस का. बरं आता तिसरी गप्प बसली असती तर तिचं तरी जमलं असतं का नसतं. ती म्हणू लागली तू 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 दो 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 गिनी घो घो घोटा केला. आता हिने काय कमी केला का. म्हणजे माणसाच्या सहज बोलण्यात वाटोळ आहे. विठाला विठाला पण संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे. एक शिष्य आणि गुरु रस्त्याने जात असताना एका नास्तिक गावामध्ये गेले. नास्तिक कळतंय ना, सगळं नाव ठेवणारं गाव, चांगलं म्हणणारच नाही. अशा नास्तिक गावामध्ये शिष्य आणि गुरु गेले. गेल्याबरोबर काहींनी चिखूल फेकला, काहींनी शिव्या दिल्या, काहींनी शेण टाकलं अंगावर. पण रात्र कशी तरी त्या गुरुनी आणि शिष्याने त्या ठिकाणी काढली. आणि गुरुनी सांगितलं शिष्या आता आपल्याला जावं लागतं. ज्या वेळेला गावाच्या सीमेपर्यंत गेले आणि गुरुच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडला, तुमची याच गावामध्ये भरभराटी हो. दुसऱ्या गावामध्ये गेले, ते सगळं सज्जनाचं गाव होतं. घरी घरी घरोघरी ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं भजन, कीर्तन, प्रवचन, घरोघरी सांप्रदायिक कार्यक्रम, चातुर्मास काढण्यासारखी परिस्थिती, महाराजांची सेवा. पण महाराजांनी सांगितलं शिष्या गाव सोडावं लागतं. शिष्याने रागावून विचारलं का गुरुजी, येथे चातुर्मास काढण्यासारखी स्थिती आहे, घरोघरी ज्ञानेश्वरी पारायण, रोज खाण्यासाठी 5 पक्वान्नाचं.
त्यावेळेला गुरुनी सांगितलं, शिष्या, दहता पाणी और चलता साधू, पाण्याने वाहत राहो आणि साधूनी फिरत राहो. ज्या वेळेला गावाच्या सीमेवर गुरु आणि शिष्य गेले, पुन्हा या महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, तुमचं गाव वस पडो. शिष्याने रागावून विचारलं, काय हो गुरुजी, ते पहिलं दुर्जनाचं गाव, तिथं भरभराटी हो, हे सज्जनाचं गाव आहे सगळं, आणि हे वस पडो. तेव्हा महात्म्याच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण असतं. महात्म्याने सांगितलं, अरे शिष्या, ते गाव दुर्जनाचं गाव होतं, त्या गावामध्ये त्यांची भरभराटी झाली म्हणजे बाहेरचे गाव नसणार नाही. हे सगळं सज्जनाचं गाव आहे. घरोघरी ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं भजन, कीर्तन, प्रवचन, आणि हे गाव जर वस पडलं तर प्रत्येकजण वेगवेगळ्या गावात जाऊन त्या गावामध्ये पारमार्थ सुरू होईल, जगाचं कल्याण होईल. म्हणून महात्म्याच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती. आणि संत काय करतात तर सायास करून शिकत असतात. आता मला गीतेचा श्लोक येत नव्हता, कृपा आहे माझे आमचे वैकुंठवासी गुरु नामगुरु तुकाराम बाबा रुपनर, त्यांच्याकडे मी होतो. जसे आमच्या काकूला ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे, शास्त्री बाबा विशंभर महाराज शास्त्री आणि निगमानंद महाराज यांचा कृपा आशीर्वाद आहे. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये आमच्यासारख्या दगडाचं कल्याण झालं ना. ज्ञानोबा रायाच्या आळंदीला काही महाराज लोक गेल्यानंतर दगड पण ते आज ज्ञानी झाले. का तर ही संतांची कृपा आहे, आणि संतांची कृपा ही कधी वाया जात नसते. त्या संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे. आणि शेवटी ते सायास करून शिकवत असतात. नाही तर कधी कधी काय होतं, 12 वर्षांनी मुलगा झाला आणि कीर्तनकाराने अभंग घेतला, याजसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. पण विठाला 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 संत क्रिया करून शिकवित असतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. एक शिष्य गुरुकड शिकत असताना त्याला ब्राह्मण शब्दाचा उच्चार येईना, काही केलं त्याला ब्राह्मण शब्दाचा उच्चार येईना. मग गुरुनी त्याला विचारलं, अरे तुझ्याकडे काही जनावरं असतील ना घरी? तो म्हटला आहे. काय आहे? घोडा आहे, बैल आहे, शेळी आहे. मग बैलाला काय टाकायचं? वैरण टाकायची. कशात टाकायची? गव्हाणीत टाकायची गुरुजी. शेळीला पालात टांगून बांधायचा. घोड्याला तोबरा, ते घमिल्यासारखंच भांडं असतं गुरुजी, त्याला तोबरा म्हणतात. पण तोबरा म्हण ना, तोबरा. मी म्हणतो तसंही म्हण, तोबरा, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण करोनी सायास शिकविती. संतांच्या सहज बोलण्यामध्ये तुमचं आमचं कल्याण आहे. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बसा